हॅलो. साहेब नमस्कार. कांबळे पत्रकार बोलतोय. नमस्कार साहेब, नमस्कार. एक अशी विषय विचारायचं होतं तुम्हाला. हा, बोला की. आता सध्याच्या घडीमध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये हा बिबट्यांचा धुमाकळ चालू आहे. हा 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 त्या अनुषंगाने तुमचं म्हणणं काय? म्हणजे तुम्ही प्राणी मित्र संघटनेमध्ये मी काम करता. प्राणी मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था हा. या संस्थेचा उपाध्यक्ष श्रीकांत बनसोडे, बंकलगीमध्ये राहतो मी. हा. तर तिथली बातमी जे दक्षिण सोलापूरमध्ये आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये हा. जी तुमची बातमी व्हायरल झालेली आहे, Yes. त्या बातमी संदर्भात सांगायचं झालं तर ते ठोस पुराव्यानिशी ते बातमी आणखीन आमच्यापर्यंत आलेली नाही. हॅलो. म्हणजे सध्या आता बिबट्यांचा धुमाकळ घालतंय म्हणतात. म्हणजे हो, हो, हो. बिबट्याचा धुमाकूळ घालतोय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काही जणांची बघितल्यात असं सुद्धा ते हे केलेत. हं. पण ते ठसे वगैरे जर तपासायला गेले काय, कारण ठसे तज्ञ सुद्धा आहेत सोलापूरमध्ये खूप जण. अ, बिबट्याचे ठसे जेणेकरून कसे असतात तर बिबट्याचं पाऊल जे पडतंय येस. त्याचे बोटाचे फिंगर्सचे ठसे पडतात, पण त्याचे नखाचे ठसा पडत नाहीत. येस. हां. ते ठसेचे तज्ञ जर बघितले असते किंवा वन विभाग जर ऍक्टिव्ह होऊन ते जर करता हे केलं असतं, तर त्यांच्या अभ्यासानुसार बिबट्या नाही, असं त्यांचं एक म्हणजे शंका आहे. मग आता आणि तुम्ही बिबट्या नाहीये म्हणताय. म्हणजे बिबट्या सोडून दुसरं काय आहे का असं वाटतं का तुम्हाला? हां, एखाद्या वेळेस बिबट्यासारखा दिसणारा तरस हा प्राणी असू शकतो तिकडं. कुठला प्राणी म्हणतो कारण सर? दक्षिण सोलापूरमध्ये काय-काय ठिकाणी तरस निघाल्याची नोंदी आहेत. म्हणजे त्रस हा प्राणी आहे. हो. म्हणजे बिबट्यासारखं दिसतोय असं तुमचं म्हणणं आहे. हो, हो, हो. थोडक्यात तो बिबट्यासारखा दिसतो. म्हणजे येस. लोकांना तसं गैरसमज होऊ शकतो. हो, हो. वाघासारखा दिसतो. हो, हो. म्हणजे लोकांना गैरसमज होऊ शकतो असं तुमचं म्हणणं आहे. हो, हो, हो. होऊ शकतो. मग त्या अनुषंगाने तुमचे म्हणजे तुमच्या माहितीनुसार बघितलं गेलं तर बिबट्या नाही असं हां, तुमचं बिबट्या जर असलं, हं. तर आतापर्यंत कुत्री म्हणा किंवा इतर प्राणी म्हणा यांच्यावर हल्ला सुद्धा केला असता बिबट्या. कारण इतकं शांत स्वभावाचा नसतोच बिबट्या. बरोबर आहे. आणि तो त्याची म्हणजे जागा सोडून ज्यावेळेस येत असतो बाहेर, हं. त्यावेळेस तो उसाचा सहारा घेतो. कारण आपल्या इकडे कसं ऊस खूप आहेत. बरोबर पण आहे. आता ऊस काटणीचे सुद्धा दिवस आहेत. बरोबर. बऱ्याच ठिकाणी जवळ-जवळ हं. 80% ऊस काटणी झालेली सुद्धा आहे. बरोबर आहे. हां, तर बिबट्या ज्यावेळेस एक गावाहून दुसऱ्या गावाला जात असताना तर सरळ दिसायला हवा किंवा त्या पद्धतीने ठोस पुरावे निश्चित ते सांगितले पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. मग काही 2-4 दिवसापूर्वी हां. पानमंगळूरवरून सुलेर जवळीमध्ये आले असं म्हणून शेतकऱ्यांची म्हणणं होतं. हो, हो, हो. ते आता कोण बघितलं त्यांच्यावर डिपेंड आहे. कारण कसं आहे एखादं केस जर कोर्टामध्ये चालत असलं, हं. तर ते पुराव्यानिशी जर सिद्ध झालं तरच त्याच्या म्हणजे ते आरोपीवर त्यांनी आरोपी घोषित करणार. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? कारण इथं पुरावाच तसा नाही. बिबट्याचा पुरावाच नाही. बिबट्या आला हे अफवा आहे. हं. हां. पण पुरावा निश्चित जर करता सांगायचं गेलं तर पुरावा दिसला तर त्यावेळेस वन विभाग किंवा आमच्यासारखे सामाजिक संस्था जी आहेत, त्यावेळेस कळवू. पण तरीसुद्धा नागरिकांना सतर्कतेचा इशारा हे वन विभागाने देतच आहे. कारण बिबट्या एक असं प्राणी आहे, की एकटा दिसला की ताबडतोब तो हल्ला करतो. असं हॅलो. तुमचं म्हणणं आहे. एक बिबट्या जर दिसला, एका माणूस जर असेल तर हल्ला करतो. माणूस असो, हल्ला प्राणी असो, काही असो, एक्सवाय. हल्ला करतो, हल्ला करतो. हं. त्यासाठी आपल्या इकडे दक्षिण भागातल्या लोकांना अ, जर रात्री वगैरे पाणी वगैरे देतात ते. हं. देत असताना हातामध्ये काठी, टॉर्च काय आणि जेणेकरून मोठमोठ्याने रेडिओचा किंवा मोबाईलचा आवाज त्यांनी लावावा. कारण आवाजाचा गोंधळ जे असतंय, त्या ठिकाणी बिबट्या थोडंसं धांदरल्यासारखं होऊन तिथून पळून सुद्धा जाऊ शकतो तो. म्हणजे कर्कश आवाज असायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. कर्कश म्हणण्यापेक्षा आपल्यापाशी रेडिओचा जरी आवाज असला, रेडिओ, टॉर्च म्हणा. रेडिओ म्हणा, मोबाईलचे गाणे म्हणा, हेडफोन लावून गाणं ऐकायचं नाही. स्पीकर. मोबाईलचं मोठ्या आवाजाने गाणं ऐकायचं म्हणजे रात्री पाणी वगैरे देत असताना. बरोबर आहे. हां आणि दुसरी गोष्ट सतर्कतेचा म्हणजे सतर्क राहण्यासाठी हातामध्ये आपल्या एक काठी पाहिजेच कंपल्सरी. बरोबर सर. हां, म्हणजे आमच्या सेफ्टीसाठी. सेफ्टीसाठी. कसं असतंय लांडगा आला रे म्हटल्यासारखं व्हायला नको आहे.
जर करता आम्ही बिबट्या बघितलो म्हणून तुम्ही वन विभागाला कॉल केला तर ठीक आहे, वन विभागाचं कामच आहे तिथे येऊन पाहणे. जर करता असं त्यांच्या निदर्शनास आलंच नाही, बिबट्या नव्हताच इथं, कारण ते उगाचच असं सांगत नाहीत की बाबा बिबट्या, हा चला हाय बिबट्या चला सांगायचं, असं नाही. त्यांच्या अभ्यासानुसार ते त्यांनी सांगणार. मग दर वेळेस त्यांनी आले चालले एखाद्या वेळेस खरोखरच बिबट्या आला तर त्यावेळेस अडचण सुद्धा येऊ शकतो. त्यासाठी नागरिकांना एक विनंती आहे की पूर्णशः बिबट्या किंवा असं हिंस्र प्राणी जर दिसला तर लांबूनच त्याला डिस्टर्ब न करता एखादं व्हिडिओ होत असेल तर व्हिडिओ घ्यायचं आणि लगेचच 1926 ह्या टोल फ्री क्रमांकाला कळवून त्या ठिकाणी वन खात्याला संपर्क साधला पाहिजे. ठीक आहे बनसोडे साहेब, तुम्ही थोडेफार आपल्याला बिबट्याबद्दल माहिती दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. ओके सर, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.